माऊली या भावंडांनी नेमकं काय केलं तर आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया भरला आणि मांगल्य निर्माण केलं, पावित्र्य निर्माण केलं. त्यांच्या गोड वाङ्मयाची आणि माणूस धर्माच्या शिकवणुकीची साखर समाज जीवनाच्या खरपूस साईवर विखुरली गेली आणि म्हणून आजही आपलं जीवन गोड होतंय बरं का माऊली. हा समारंभ संपूर्तीकडे नेताना माननीय सुरेशजी वाडकर, माननीय अनिल थडानी सर, सनी बक्षी सर, माझे गुरु प्राध्यापक श्यामराव जोशी, सगळे सहकलाकार, वेळात वेळ काढून आलेले माझे गायक गुरुजन, या समारंभासाठी राबणारी गणेश कारकोटे यांची मीडिया वनची टीम, मी मगाशी म्हटलं तसं माझं माहेर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, त्याचे सर्व कर्मचारी पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू भगिनी, आणि जर कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर तो जाणीवपूर्वक नाही, काम या सगळ्या ओघामध्ये राहून गेला असेल. आमच्या सोशल मीडिया टीमचे आनंद मुरुगकर सर, या सगळ्यांचे इथे असलेल्यांचे नसलेल्यांचे, ज्यांनी कोणी म्हणून हा चित्रपट, हा संगीत सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. विशेषतः सुरेशजींचे की अगदी शॉर्ट नोटीस हा विषय शब्द वापरतोय, क्षमा करा, अमृतातही पैजा जिंके अशी आपली मराठी भाषा आहे. तर या अतिशय छोट्या सूचनेवरती ते आशीर्वाद द्यायला इथे उपस्थित राहिले. कोणाकोणाचं म्हणून उतराई व्हायचं, कशाला उतराई व्हायचं, हे ऋण असंच टिकवावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळं इथेच आपण थांबूया, पण थांबताना माऊलींनीच विश्वाच्या शांतीसाठी, विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितलं आहे, ते पसायदान बेला शेंडे यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत आणि पाहणार सुद्धा आहोत. आजचा हा सोहळा त्या पसायदानाने त्याची संपूर्ती आणि सांगता होणार आहे. आणि 18 एप्रिलला आपण सगळेजण तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात भेटणार आहोत. या सगळ्या माध्यमकर्मींच्या माध्यमातून आता जे लाईव्ह सुरू आहे त्यातून पण मी आवाहन करतो की आपण सगळे आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रामकृष्ण हरीचा गजर नक्की करणार आहोत. बोला पुंडलिक वरदे. बरं, इथेच आवाज पडलाय, परत एकदा छान आपण म्हणायचंय, पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की.